Welcome back to the beautiful world of biology and good morning friends. बाळांनो, humans are sexually reproducing and viviparous. ह्युमन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि ते विविपेरस आहेत याचा अभ्यास आपण केला. In today's lecture we are going to study about reproductive events in human. तर मग चला बाळांनो, आजच्या तासामध्ये आपण अभ्यास करूयात reproductive events in human. Reproductive events. Reproductive events in human. बाळांनो, ह्युमनच्या रिप्रोडक्शनमध्ये कोणत्या प्रकारचे इव्हेंट्स येतात याचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये करूयात. इव्हेंट या शब्दाचा अर्थ एखादी घटना, एखादा प्रसंग असा होतो किंवा स्टेप्स असे सुद्धा आपण म्हणू शकतो. इव्हेंट्स, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन ह्युमन. There are 6 events in human reproduction. ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये येणारे टोटल 6 इव्हेंट्स आहेत. द फर्स्ट इव्हेंट इज, पहिला आहे गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस इज अ फर्स्ट इव्हेंट. कारण जोपर्यंत गॅमेटोजेनेसिस अर्थात गॅमेट तयार होत नाहीत तोपर्यंत सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. मी रिप्रोडक्शन म्हणत नाही, मी सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणलो. कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी गॅमेट पाहिजेच. आणि म्हणून पहिला इव्हेंट आहे गॅमेटोजेनेसिस. सेकंड इव्हेंट इज insemination. Insemination. नुसतं गॅमेटोजेनेसिस होऊन चालत नाही, ते गॅमेट्स फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये सोडले पाहिजेत, अर्थात इनसेमिनेशन असे आपण त्याला म्हणतो. हे सेकंड इव्हेंट आहे. Third event is the fertilization. Fertilization. Insemination झाल्याच्या नंतर मेल गॅमेट हा फिमेल गॅमेटला फ्यूज होतो आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि म्हणून बाळांनो, इनसेमिनेशनच्या नंतर फर्टिलायझेशन हा इव्हेंट्स येतो. द फोर्थ इव्हेंट आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन इज अ फोर्थ इव्हेंट. आता नेमकं इम्प्लांटेशन म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. आता ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय आपण पाहणार आहोत. ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन आणि डेव्हलपमेंटलाच आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो. बाळांनो, इम्प्लांटेशनच्या नंतर फिफ्थ नंबरची जे इव्हेंट आहे दॅट इज जस्टेशन. Gestation, this is a fifth event
Then what is gestation? The period between day of fertilization and parturition. That period called gestation period. यालाच आपण प्रेग्नन्सी असे म्हणूयात किंवा डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ असे म्हणूयात, नाही का. हा जस्टेशन पिरियड, जे की आपण म्हणतो प्रेग्नन्सी हे 9 महिने 9 दिवस राहते, अर्थात 280 दिवस जे आपण म्हणतो लेकरांनो, तो पिरियडलाच आपण जस्टेशन म्हणजे इम्प्लांटेशन झालं तर बाळांनो हे जस्टेशन होऊ शकतं, अदरवाईज नाही, नाही का. आणि शेवटची जी स्टेप आहे, लास्ट स्टेप, दॅट लास्ट स्टेप कॉल्ड पार्च्युरेशन. पहा लेकरांनो, लास्ट स्टेप इज पार्च्युरेशन. Parturition, this is the last event in human reproduction. ह्युमन रिप्रोडक्शनच्या इव्हेंट्सपैकी 6वा इव्हेंट जो आहे पार्च्युरेशन आहे. पार्च्युरेशन इज नथिंग बट द बेबी डिलिव्हरी. बेबी डिलिव्हरीला अर्थात बाळानो, बाळाला जन्म देण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला पार्च्युरेशन असे आपण म्हणतो. In this way, there are 6 events, reproductive events in human. ह्युमन मध्ये रिप्रोडक्शनचे 6 इव्हेंट्स आहेत. These are the गॅमेटोजेनेसिस, insemination, fertilization, implantation, gestation and parturition. हा सिक्वेन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. हा सिक्वेन्स जो आहे हा करेक्ट सिक्वेन्स आहे आणि हा सिक्वेन्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यातला एक सिक्वेन्स एखादा स्किप करतात किंवा हे सिक्वेन्स अल्टरनेट करतात आणि ऑप्शन्स विचारलं जातं आपल्याला, विच इज अ करेक्ट सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स इन ह्युमन रिप्रोडक्शन असं विचारलं जातं. तर लेकरांनो, हे 6 इव्हेंट्स आहेत. आउट ऑफ दॅट 6 इव्हेंट, in today's lecture we are going to in detail study about the gametogenesis. तर मग चला बाळांनो, आज आपण गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय हे डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ट्राय टू अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट गॅमेटोजेनेसिस. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. गॅमेटो या शब्दाचा अर्थ गॅमेट असा होतो आणि जेनेसिस या शब्दाचा अर्थ होतो निर्माण करणे, टू प्रोड्यूस. पहा लेकरांनो, द फर्स्ट इव्हेंट इज अ गॅमेटोजेनेसिस. वी नो दॅट गॅमेटो मीन्स गॅमेट. गॅमेटो या शब्दाचा अर्थ गॅमेट असा होतो आणि जेनेसिस या शब्दाचा अर्थ होतो टू प्रोड्यूस. प्रोड्यूस, गॅमेटोजेनेसिस. गॅमेट निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आपण गॅमेटोजेनेसिस असे म्हणतो. ज्या शब्दाच्या शेवटी SIS शब्द येतो याचा सुद्धा अर्थ प्रोसेस असा होतो. जसं की आम्ही फोटोसिंथेसिसमध्ये अभ्यास करतो, SIS प्रोसेस आहे. ज्या शब्दाच्या शेवटी TION किंवा SIS असे हे सफिक्स येतात त्याचं मीनिंग प्रोसेस असं आहे. गॅमेटोजेनेसिस. देन व्हॉट इज गॅमेटोजेनेसिस? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट called gametogenesis. Listen. The process of
the process of formation of male and female gamete. Male and female gamete. Listen, बाळांनो. The process of formation of male and female gametes, commonly called gametogenesis. याला आपण गॅमेटोजेनेसिस असे म्हणतो. फक्त आणि फक्त मेल गॅमेट तयार होणे याला आपण गॅमेटोजेनेसिस म्हणत नाही. फक्त आणि फक्त फिमेल गॅमेटच तयार होणे याला आपण गॅमेटोजेनेसिस म्हणू शकत नाही. ऑदर दॅन NCERT मध्ये सांगितलेलं असेल, पण NCERT तसं सांगत नाही, लक्षात घ्या. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स स्टेट नीटच्या दृष्टीने आपण विचार जर केला तर NCERT लेकरांनो हे नीटची गाथा आहे. हा ग्रंथ आहे, लक्षात घ्या. NCERTच्या बाहेरचं काहीच येत नाही, पण NCERT प्रॉपर समजून घेऊन आपण अभ्यास करायला हवा. आता प्रॉपर अंडरस्टँडिंग NCERTतून होतं म्हणजे नेमकं कसं? अकॉर्डिंग टू आवर NCERT चॅप्टर रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम या चॅप्टरमध्ये पेज नंबर 10 पेज नंबरवर एक आर्टिकल आहे गॅमेटोजेनेसिस, आणि त्या ठिकाणी मेन्शन केलंय द फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट कॉमनली कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही तयार होणे याला आपण गॅमेटोजेनेसिस असे म्हणतो. पहा लेकरांनो, मग तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, सर मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही तयार होणे याला गॅमेटोजेनेसिस म्हणतात, मग फक्त मेल गॅमेट तयार होणे याला काय म्हणतात? पहा बाळांनो, फक्त आणि फक्त मेल गॅमेट तयार होणे, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, फक्त मेल गॅमेट तयार होणे या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असे आपण म्हणतो. दिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. कारण मेल गॅमेटला स्पर्म असे आपण म्हणतो. मेल गॅमेट इज नथिंग बट बाळानो स्पर्म. मेल गॅमेटला आपण स्पर्म असे म्हणतो. इंग्रजीमध्ये शब्दशः अर्थ निघत नाही, परिस्थितीनुसार अर्थ निघत असतो. स्पर्म या शब्दाचा अर्थ सीड असा होतो, नाही को? आपण प्लांटमध्ये अभ्यास करतो, प्लांट्समध्ये किंवा प्लांटची स्टडी करत असताना आपण पाहतो स्पर्म या शब्दाचा अर्थ सीड. द स्टडी ऑफ सीड कॉल्ड स्पर्मॉलॉजी. बियाच्या अभ्यासाला आपण स्पर्मॉलॉजी असे म्हणतो. ज्या वनस्पतीमध्ये उघड्या बिया आल्या त्याला आपण जिम्नोस्पर्म असे म्हणतो. ज्यांच्यामध्ये बिया आतमध्ये कडनं फ्रूट वॉल निर्माण झाली अशा प्लांटला आपण अँजिओस्पर्म असे म्हणतो. नॉलेज खूप छान आहे बाळांनो. उद्देश सांगायचा होता स्पर्म म्हणजे सीड, बी. पुरुषाचा मेल गॅमेट म्हणजे ते बीच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून संत तुकारामांनी त्याच्या अभंगवाणीमध्ये सांगितलेलं आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, नाही का लेकरांनो? असो, तर सांगायचं तात्पर्य असं आहे, स्पर्म म्हणजेच मेल गॅमेट. मेल गॅमेट तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असे म्हणतो, नॉट गॅमेटोजेनेसिस. लक्षात घ्या. मोर करेक्टली आपण विचार जर केला
तर बाळांनो, मेल गॅमेट तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असे म्हणतो. अगदी त्याच पद्धतीनं फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेटला आपण एग असे म्हणतो. फिमेल गॅमेट कॉल्ड एग, त्यालाच आपण ओहम असे सुद्धा म्हणतो. फिमेल गॅमेटला ओहम म्हणतात. मी सोहम म्हणत नाही, ओहम म्हणतोय, लक्षात घ्या. ओहम, ओहम इज अ सिंग्युलर अँड ओहा इज अ प्लुरल. नाही का? ओहम, ओहम हे सिंग्युलर आहे बाळांनो, नाही का? आणि ओहा इज अ प्लुरल. यालाच आपण फिमेल गॅमेट असे म्हणतो. दिस इज फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट. फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट कॉल्ड oogenesis. या प्रक्रियेला आपण oogenesis असे म्हणतो. oogenesis या शब्दामध्ये मीनिंग आहे. ऊ म्हणजे ओहा, जेनेसिस म्हणजे निर्माण करणे, नाही का? ओहा निर्माण करणे अर्थात फिमेल गॅमेट निर्माण होणे, या प्रक्रियेला आपण oogenesis असे म्हणतो. फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट कॉल्ड oogenesis. फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, कॉमनली कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. आणि यालाच बाळांनो आपण गॅमेटोजेनेसिस असे म्हणतो. जोपर्यंत गॅमेटोजेनेसिस होत नाही, अर्थात मेल आणि फिमेल गॅमेट तयार होत नाही, तोपर्यंत फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, अर्थात सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि म्हणून गॅमेटोजेनेसिस इज अ फर्स्ट इव्हेंट इन ह्युमन रिप्रोडक्शन. गॅमेटोजेनेसिस पर्टिक्युलरली ह्युमनमध्येच म्हणता येत नाही. एनी अदर ऑर्गॅनिझम दोज शोज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन, नाही का? गॅमेटोजेनेसिस. आता प्रश्न निर्माण होतो, गॅमेटोजेनेसिस कोठे आणि केव्हा होते? लिसन व्हॉट आय एम सेइंग. आता नेमकं गॅमेटोजेनेसिस कुठं होतं आणि ते केव्हा होतं? गॅमेटोजेनेसिस टेक्स प्लेस इन गोनाड्स. लिसन बेटा व्हॉट आय एम सेइंग. गॅमेटोजेनेसिस टेक्स प्लेस इन गोनाड्स. गॅमेटोजेनेसिस हे गोनाड्स मध्ये होतं. आता नेमकं गोनाड्स कशाला म्हणतात? गॅमेट प्रोड्युसिंग स्ट्रक्चर्स आर कॉल्ड गोनाड्स. ज्या रचनेमध्ये गॅमेट तयार होतात त्या रचनेला आपण गोनाड्स असे म्हणतो. द स्ट्रक्चर विच प्रोड्युसेस गॅमेट्स आर कॉल्ड गोनाड्स. अशी कोणती रचना आहे ॲनिमल बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये, अशी कोणती स्ट्रक्चर आहे ज्या ठिकाणी गॅमेटोजेनेसिस होतं? गोनाड्स, दॅट इज टेस्टिस अँड ओव्हरीज. टेस्टिस अँड ओव्हरीज. टेस्टिस अँड ओव्हरीज आर दी गोनाड्स. टेस्टिस आणि ओव्हरीज बाळांनो हे गोनाड्स आहेत. टेस्टिस प्रेझेंट इन मेल. टेस्टिस हे मेलमध्ये असतात आणि ओव्हरीज आर प्रेझेंट इन फिमेल. पहा लेकरांनो, टेस्टिस आर दे प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन. टेस्टिस हे प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन असतात. पहा लेकरांनो, अशा प्रकारे हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरला आपण स्क्रॉटम असे म्हणतो. मेल बॉडीमध्ये, ह्युमन मेलमध्ये जे अशी स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण स्क्रॉटम असे म्हणतो. पिगमेंटेड पाउच लाईक स्ट्रक्चर कॉल्ड स्क्रॉटम. आणि या स्क्रॉटमच्या मध्ये अशा प्रकारे हे टेस्टिस असतात.
स्क्रॉटमच्या मध्ये हे टेस्टिस आहेत. पहा लेकरांनो, टेस्टिसला प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन असे का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, फॉर्मेशन ऑफ टेस्टिस ऑकर्स इन ॲब्डॉमेन. टेस्टिस ॲब्डॉमेनमध्ये तयार होतात जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयामध्ये असतं. आणि ॲट दी 7th month ऑफ एम्ब्रियॉनिक कंडिशन, आईच्या गर्भाशयामध्ये बाळाची वाढ होत असताना 7व्या महिन्यामध्ये ते टेस्टिस ॲब्डॉमेनमधून खाली जातात, अर्थात स्क्रॉटममध्ये येतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या लेकरांनो. टेस्टिस 7व्या महिन्यामध्ये बाळाची वाढ होत असताना आईच्या गर्भाशयामध्ये त्या बाळाच्या ॲब्डॉमेनमधनं स्क्रॉटममध्ये 7th monthमध्ये येतात. त्याला आपण डिसेंट ऑफ टेस्टिस असे म्हणतो. आपण अभ्यासणार आहोत पुढे ते. आणि हे जे टेस्टिस आहेत, हे टेस्टिस निर्माण झाल्याच्या नंतर बाकीचे ऑर्गन तयार होतात आणि म्हणून टेस्टिसला प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन असे म्हणतात, नाही का? बाळांनो, आता ओव्हरीज म्हणजे काय? प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन कॉल्ड ओव्हरीज. प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. एखादी मुलगी आईच्या गर्भाशयामध्ये वाढत असताना तिच्या बॉडीमध्ये या ओव्हरीज अगोदर तयार होतात आणि म्हणून ओव्हरीला आपण प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन असे म्हणतो. ओव्हरीज आर दी प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. ओव्हरीज हे प्लांटमध्ये पण असतात आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा असतात. आणि म्हणून लेकरांनो, ह्या दोन्ही ऑर्गॅनिझम्समध्ये हा सेक्स ऑर्गन ओव्हरीज आहे आणि त्या ओव्हरीच्या मध्ये फिमेल गॅमेट तयार होतात आणि टेस्टिसच्या मध्ये मेल गॅमेट तयार होतात. आणि म्हणून बाळांनो, टेस्टिस आणि ओव्हरीजला आपण गोनाड्स असे म्हणतो. पहा बाळांनो, फिमेल बॉडीमध्ये सुद्धा अशा प्रकारे हे फिमेल बॉडी असेल. या फिमेल बॉडीमध्ये बाळांनो, लाईक दिस इज स्ट्रक्चर ऑफ फिमेल बॉडी. इन द स्ट्रक्चर ऑफ फिमेल बॉडी या ठिकाणी अशा प्रकारे ओव्हरीज असतात. लाईक दिस फिमेलमध्ये ओव्हरीज असतात. आणि ओव्हरीच्या मध्ये लेकरांनो oogenesis होतं, फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट. आणि या टेस्टिसच्या मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं. पहा लेकरांनो, मग हे गॅमेटोजेनेसिस केव्हा होतं, नाही का? गॅमेटोजेनेसिस कोठे होतं हे मी सांगितलं, तर गॅमेटोजेनेसिस केव्हा होतं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. गॅमेटोजेनेसिस ऑकर्स आफ्टर प्युबर्टी. लिसन व्हॉट आय एम सेइंग. गॅमेटोजेनेसिस ऑकर्स आफ्टर प्युबर्टी, नाही का? इट ऑकर्स आफ्टर प्युबर्टी. सो ट्राय टू अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट प्युबर्टी. आता नेमकं प्युबर्टी म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण प्युबर्टी? बाळांनो, लाईफ सायकलमध्ये ह्युमनच्या 2 फेजेस येतात. एक आहे ज्युवेनाईल फेज आणि दुसरी आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. अशा प्रकारे 2 फेजेस हे ह्युमनच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये किंवा ह्युमनच्या लाईफमध्ये येतात. Juvenile phase is nothing but the phase of growth and development. The phase of life in which growth and development occur called juvenile phase. पहा बाळांनो, मी juvenile phase बद्दल बोलतोय. juvenile phase. आता juvenile phase म्हणजे काय?
the phase of life cycle of human in which its growth and development occur. लाईफ सायकलच्या ज्या फेजमध्ये त्या ॲनिमलची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते या फेजला आपण जुवेनाईल फेज असे म्हणतो. अर्थात द फेज ऑफ लाईफ सायकल बिफोर रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनच्या अगोदरची जी फेज आहे त्याला आपण बाळांनो जुवेनाईल फेज असे आपण म्हणतो. आणि आफ्टर जुवेनाईल फेज द नेक्स्ट फेज इज द reproductive phase. That reproductive phase called maturation phase. Reproductive phase ला आपण maturation phase असे म्हणतो. Reproductive phase. Reproductive phase. Reproductive phase is nothing but maturation phase. लक्षात घ्या, याच्यामध्ये तो टोटल मॅच्युअर झालेला असतो. अर्थात त्या ॲनिमलची कंप्लीट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झालेली असते आणि म्हणून त्याला आपण मॅच्युरेशन फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज असे म्हणतो. ज्या फेजमध्ये तो रिप्रोडक्शन करतो त्या फेजला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज असे म्हणतो. आणि रिप्रोडक्टिव्ह फेजच्या अगोदरची जी फेज आहे त्याला आपण जुवेनाईल फेज असे आपण म्हणतो. When gametogenesis occurs, gametogenesis occurs after puberty, that is juvenile phase. प्युबर्टीच्या नंतर म्हणजे केवळ गॅमेटोजेनेसिसच नव्हे, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स जे काही 6 रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स आहेत हे सर्व रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स केव्हा होतात? आफ्टर प्युबर्टी. आपल्या NCERT मध्ये लाईन आहे पहा लेकरांनो, NCERT मध्ये जे लाईन आहे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स ऑकर्स आफ्टर प्युबर्टी. ऑल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स ऑकर्स आफ्टर प्युबर्टी. कारण जोपर्यंत प्युबर्टी होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कंप्लीट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट झालेली नसते. आणि म्हणून बाळांनो गॅमेटोजेनेसिस ऑकर्स आफ्टर प्युबर्टी and that gametogenesis occurs in the gonads, that is testes and ovaries. Listen friend, the most important thing is that human beings are dioecious, is nothing but unisexual. Human beings are dioecious. Then what is dioecious? Dioecious is nothing but male sex and female sex are different. Male sex organ and female sex organs are separate. हे एकाच बॉडीवर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन नसतात. जर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जर एकाच बॉडीवर असेल तर त्यास आपण मोनोशियस असे म्हणतो. Monoecious is nothing but hermaphrodite, that is bisexual. But human beings are not bisexual. They are unisexual, is nothing but male sex and female sex are separate. Human being मध्ये मेल बॉडी आणि फिमेल बॉडी हे डिफरंट असतात आणि म्हणून लेकरांनो त्याला आपण डायोशियस असे म्हणतो. आपण इथं पाहू शकता हे मेल सेक्स ऑर्गन सेपरेट आहेत, फिमेल सेक्स ऑर्गन सेपरेट आहेत. आणि आफ्टर प्युबर्टी या टेस्टीच्या मध्ये पहा लेकरांनो गॅमेटोजेनेसिस होतं, अर्थात स्पर्मॅटोजेनेसिस होतं. मोर करेक्टली स्पर्मॅटोजेनेसिस. पहा लेकरांनो अशा प्रकारे हे स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना 50% sperm with Y chromosome and 50% sperm with X chromosome अशा प्रकारे हे या ठिकाणी
दोन प्रकारचे स्पर्म तयार होतात, नाही का. द स्पर्म विच कंटेन द वाय क्रोमोझोम कॉल्ड अँड्रोस्पर्म, अँड्रो म्हणजे मेल, अँड 50% स्पर्म कंटेनिंग द एक्स क्रोमोझोम कॉल्ड गायनोस्पर्म, गायनो म्हणजे फिमेल, कारण एक्स क्रोमोझोम फिमेलमध्ये असतो म्हणून त्याला गायनोस्पर्म म्हणतात. तर अशा प्रकारे 50-50% लेकरांनो हे वाय क्रोमोझोम आणि हा जो आहे एक्स क्रोमोझोमचे स्पर्म तयार होतात. बाकीचे 22 ॲटोझोम्स असतात, 22 ॲटोझोम प्लस वाय, 22 ॲटोझोम प्लस एक्स. अशा प्रकारे इथं गॅमेटोजेनेसिस होतं. oogenesis occurs in the लेकरांनो ओहरी. ओहरीच्या मध्ये oogenesis होतं आणि ते पण आफ्टर प्युबर्टीज होतं. आफ्टर प्युबर्टी फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते आणि बाळांनो मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी अर्थात 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला या ओहरीतनं ओहा रिलीज होतो, ओहा रिलीज होतो, नाही का. ओहरीतनं ओहा बाहेर पडणे या प्रक्रियेला आपण ओव्हुलेशन असे म्हणतो, ओव्हुलेशन. आणि हा बाहेर पडलेला जो फिमेल गॅमेट आहे तो फिमेल गॅमेट इमॅच्युअर आहे, लक्षात ठेवा. कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. भारी शिका लेकरांनो, भारी मार्क घ्या, डॉक्टर व्हा, देशाचं नाही जगाचं कल्याण करा. लुक ॲट दी बोर्ड. पहा लेकरांनो, वी नो दॅट ओव्हुलेशन होत असताना मॅच्युअर ओहा रिलीज होत नाही बेटा, इमॅच्युअर ओहा रिलीज होतो. मग तो ओहा मॅच्युअर कधी होतो, जेव्हा मेल गॅमेट फिमेल गॅमेटला फ्यूज होतो त्यावेळेस तो मॅच्युअर होतो. मॅच्युअर ओहम कॉल्ड ओटिड, मॅच्युअर ओहमला उटीड असे आपण म्हणतो. ते पाहणार आहोत आपण. तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे हे गॅमेटोजेनेसिस म्हणजे oogenesis फिमेलमध्ये पर्टिक्युलरली होतं. या जे आहेत या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, या ठिकाणी हे युटेरस आहे, गर्भाशयाची पिशवी. तर हा फिमेल गॅमेट जो आहे बाळांनो, हा फिमेल गॅमेट इथं फॅलोपियन ट्यूबमध्ये येतो. फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल असतो, मेल गॅमेट हा मोटाईल असतो. आणि मग हा मेल गॅमेट या फिमेल गॅमेटला फॅलोपियन ट्यूबमध्ये फ्यूज होतो. या ठिकाणी स्पष्ट दाखवता येत नाही म्हणून मी या ठिकाणी दाखवतोय. हा मेल गॅमेट आहे. पहा या मेल गॅमेटच्या मध्ये न्यूक्लियसमध्ये 22 ॲटोझोम प्लस वाय, एकतर वाय असू शकतो किंवा एक्स असू शकतो. आणि हा जो फिमेल गॅमेट आहे या फिमेल गॅमेटमध्ये 22 ॲटोझोम प्लस एक्स असतो. अशा प्रकारे मेल गॅमेट फिमेल गॅमेटला फ्यूज होणे याला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतो. आणि फर्टिलायझेशन झालं असतं बाळांनो, डिप्लॉइड सेल तयार होते, त्या फर्स्ट डिप्लॉइड सेलला आपण झायगोट असे म्हणतो. तर पहा 22 आणि 22 हे बाळांनो हे 44 ॲटोझोम झाले, एक्स आणि वाय. अशा प्रकारे या ठिकाणी मेल चाइल्ड जन्माला येतं. म्हणजे या दोन्ही स्पर्मपैकी कोणताही एक होऊ शकतो. जर अँड्रोस्पर्म इथं फ्यूज जर झाला तर मेल चाइल्ड आणि गायनोस्पर्म फ्यूज झाला तर फिमेल चाइल्ड. चला, इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड द इन्फॉर्मेशन अबाउट गॅमेटोजेनेसिस. अशा प्रकारे आपण गॅमेटोजेनेसिसचा अभ्यास हा पूर्ण केला. आता एक गोष्ट आणखीन मला या गॅमेटोजेनेसिसमध्ये आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते, ते म्हणजे अशा प्रकारे इन मेल स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर्स थ्रूआउट द इयर आफ्टर प्युबर्टी. मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्युबर्टीच्या नंतर थ्रूआउट द लाईफ होतं. अर्थात ओल्ड एजमध्ये सुद्धा मेलमध्ये स्पर्म तयार होतात.
लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. महत्वाचे कन्सेप्ट आहेत पोरांनो. स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर्स इन ओल्ड एज ऑल्सो. ओल्ड एजमध्ये सुद्धा फॉर्मेशन ऑफ स्पर्म होतं. आपल्या NCERT एक लाईन आहे लेकरांनो, याच आर्टिकलमध्ये NCERT एक लाईन अशी दिलेली आहे, स्पर्म फॉर्मेशन कंटिन्युअस इवन इन ओल्ड मेन असं दिले बघा. इवन इन ओल्ड मेन स्पर्मॅटोजेनेसिस हे ओल्ड मेनमध्ये सुद्धा होतं. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस हे कंटिन्यू प्रोसेस आहे. स्पर्म फॉर्मेशन ऑकर्स कंटिन्युअसली. पण फिमेलमध्ये oogenesis थ्रूआउट द लाईफ होत नाही. इन फिमेल oogenesis occurs आफ्टर प्युबर्टी टिल 50 इयर्स. पहा लेकरांनो, म्हणजे प्युबर्टीच्या नंतर 50 म्हणत नाही मी. oogenesis occurs अप टू द 50 इयर्स. वयाच्या 50 वर्षापर्यंत. म्हणजे 50 वर्षातनं सुरुवातीचे 15 ते 16 वर्ष मायनस जर केले, पहा लेकरांनो, नाही का, तर जवळपास 35 वर्ष त्यांच्यामध्ये ओव्हुलेशन होऊ शकतं. आणि त्या पिरियडला आपण रिप्रोडक्टिव्ह पिरियड असे म्हणतो. दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप ॲट द एज ऑफ 50 इयर इन फिमेल. फिमेलमध्ये वयाच्या 50व्या वर्षी 50 इयरला मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. आणि मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यामुळे ओव्हुलेशन होऊ शकत नाही. आणि म्हणून लेकरांनो, oogenesis नॉट ऑकर्स थ्रूआउट द इयर इन फिमेल. फिमेलमध्ये oogenesis थ्रूआउट द इयर होत नाही. वयाच्या फक्त 50 वर्षापर्यंत होतं. 15व्या वर्षी चालू होतं, 50व्या वर्षी संपतं. म्हणजे हा जो 35 वर्षाचा पिरियड आहे, 35 इयर, दॅट पिरियड कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह पिरियड. द पिरियड बिटवीन मेनार्के अँड मेनोपॉज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह पिरियड. मेनार्के मीन्स स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड मेनोपॉज दॅट इज सेशन. आमच्या NCERT एक शब्द आहे सेशन. सेशन हा शब्द स्टेशन या शब्दापासून तयार झाला. स्टेशन म्हणजे थांबणे. ज्या ठिकाणी गाडी थांबते त्याला स्टेशन म्हणतात. लक्षात घ्या लेकरांनो, कन्सेप्ट समजून घेऊन अभ्यास करा. चला, अशा प्रकारे लेकरांनो, oogenesis इन फिमेल ऑकर्स अप टू द 50 इयर. आता वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. काही बुकमध्ये 45 इयर आहे, काहीमध्ये 55 इयर आहे. पण मी अगोदरच सांगितलंय, नीटसाठी गाथा कोणती असेल NCERT. आणि म्हणून जे NCERT आहे तेच आपल्याला फॉलो करायचं आहे, तोच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे लेकरांनो, oogenesis अतिशय व्यवस्थित मी हे म्हणजे डिटेलमध्ये प्रॉपर मेन्शन केलं आहे. चला लेकरांनो, फर्स्ट स्टेप इज oogenesis. वी हॅव स्टडीड, गॅमेटोजेनेसिस वी हॅव completed. After gametogenesis, we are going to study about the second event. That second event is insemination. तर मग चला बाळांनो, आपण इनसेमिनेशन बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. इनसेमिनेशन इज अ सेकंड इव्हेंट. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. नेमकं इनसेमिनेशन म्हणजे काय? सेकंड स्टेप इज इनसेमिनेशन. ज्या ज्या ठिकाणी अभ्यास करत असताना इन हा शब्द येतो, या शब्दाचं मीनिंग आहे आत. इन म्हणजे आत. पहा लेकरांनो, जसं की
आपण काय करतो, शर्ट हा पॅन्टामध्ये घालतो आणि म्हणून याला सुद्धा आपण इन असे म्हणतो, नाही का? पण बरेच जण याच्यावर कधी विचारच करत नाही आपण, नाही का? शर्टाला पॅन्टामध्ये टाकलेलं असतं म्हणून याला आपण इन असे म्हणतो. आता या ठिकाणी शब्द आला इन्सेमिनेशन. व्हॉट इज इन्सेमिनेशन? TION इंडिकेट्स दॅट प्रोसेस. TIONचा अर्थ प्रोसेस असा होतो, इन्सेमिनेशन. याच्या अगोदर सिमेन म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. पहा लेकरांनो, सिमेन यालाच आपण वीर्य असे म्हणतो, नाही का? वीर्य, सिमेन. The fluid which contain the male gamete. Listen बाळांनो, जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये मेल गॅमेट असतात त्याला आपण सिमेन असे म्हणतो. अँड दिस फॉर्मेशन ऑफ सिमेन ऑकर्स इन टेस्टिस अलॉंग विथ इट्स ॲक्सेसरी ग्लँड. हे जे सिमेन आहे ट्रान्सफर, लिसन बाळांनो, the transfer of sperm into the female genital tract called insemination. Insemination is nothing but transfer of sperms. Transfer of sperms. Transfer of sperms in female genital tract. Female genital tract. Female genital tract is called insemination. या प्रक्रियेला आपण इन्सेमिनेशन असं म्हणतो. ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स इन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. वी नो दॅट फिमेल गॅमेट इज नॉन मोटाईल. फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल आहे. आता फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल का आहे? त्याचं कारण असं आहे, female gamete that is ovum is larger in size as compared to the male gamete that is sperm. मेल गॅमेट स्पर्मला कंपेअर केलं असता फिमेल गॅमेट हा आकाराने मोठा आहे. मग फिमेल गॅमेट हा आकाराने मोठा का आहे हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, फिमेल गॅमेटच्या मध्ये फूड मटेरियल स्टोअर्ड असतं. जे फूड मटेरियल तो फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट फॉर्मेशनसाठी यूज करतो. साधे गोष्ट नाही, लक्षात घ्या लेकरांनो. तसंच फूड मटेरियल हे मेल गॅमेट अर्थात स्पर्ममध्ये स्टोअर्ड नसतं. फिमेल गॅमेटच्या अर्थात ओहमच्या सायटोप्लाझममध्ये फूड मटेरियल असतं आणि म्हणून फिमेल गॅमेट थोडा आकाराने मोठा असतो आणि म्हणून तो नॉन मोटाईल आहे. तसं मेल गॅमेटमध्ये फक्त न्यूक्लियस सायटोप्लाझम आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. म्हणून हा मेल गॅमेट स्वतः मोटाईल आहे आणि तो फिमेल गॅमेटकडे जातो. तर अशा प्रकारे हे स्पर्म्स फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये सोडणे या प्रक्रियेला इन्सेमिनेशन असे आपण म्हणतो. पहा लेकरांनो, अशा प्रकारे ही जी स्ट्रक्चर आहे, दे स्ट्रक्चर कॉल्ड युटेरस. हे युटेरस आहे. पहा लेकरांनो, आणि या चॅप्टरमध्ये बऱ्याच टर्मिनॉलॉजी येतात, बरेच कन्सेप्ट येतात, बऱ्याच डायग्राम येतात. एक सरस्वती माता म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तो भाग आपण अभ्यासला पाहिजे. पहा लेकरांनो, ही जी रचना आहे हे स्ट्रक्चर बाळांनो युटेरस आहे आणि या युटेरसचा हा कॅनॉल असतो, नाही का? हा युटेरसचा कॅनॉल आहे ज्याच्यातून आपला सर्वांचा जन्म होतो एक्सेप्ट सीझर केले सोडून. तर बाळांनो, हा जो कॅनॉल आहे या कॅनॉलमध्ये स्पर्म सोडणे या प्रक्रियेला आपण इन्सेमिनेशन असे म्हणतो.
The transfer of sperms in female genital tract is called insemination. After गॅमेटोजेनेसिसच्या नंतर सेकंड इव्हेंट जो आहे, दॅट सेकंड इव्हेंट कॉल्ड इन्सेमिनेशन. कारण केवळ फक्त गॅमेटोजेनेसिस होऊन चालत नाही, जर ते इन्सेमिनेशन जर झालं तरच पूर्णपणे सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं, अदरवाईज नाही. आणि म्हणून सेकंड स्टेप इज इन्सेमिनेशन, दॅट इज ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स इन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. थर्ड स्टेप इज फर्टिलायझेशन. Fertilization. So try to understand the information about fertilization. Listen बाळांनो. सायन्समध्ये आपल्याला 3 ते 4 शब्द येतात. फर्टाईल, फर्टिलिटी, फर्टिलायझर, फर्टिलायझेशन असे वेगवेगळे टर्म्स येतात. आणि माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक टर्मचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर केला पाहिजे, जेणेकरून नीटमध्ये त्या विद्यार्थ्यांचे मार्क जाणार नाहीत. मला बरेच मुलं म्हणतात, सर आम्ही नीटचा अभ्यास कशा प्रकारे करावा. मी म्हणतो, मी सांगतो तसा करावा. म्हणजे मी ब्रह्मदेव नाही, मी फक्त एक ट्रॅक सांगतोय तुम्हाला, अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे. जर तो ट्रॅक राईट जर असेल लेकरांनो, तर आपल्या जीवनामध्ये आपण डेफिनेटली सक्सेस होतो, नाही का. तर पहा, हे 4 ऑप्शन जर आले तर 4ही ऑप्शन सारखेच वाटतात आणि विद्यार्थी गोंधळून जातात. फर्टाईल, फर्टिलिटी, फर्टिलायझर, फर्टिलायझेशन, 4ही ऑप्शन सारखेच वाटतात. जर तुम्हाला त्याचे कन्सेप्ट माहिती असेल तर आत्मविश्वास येतो आणि मोर करेक्ट आन्सर तुम्ही डार्क करता आणि सक्सेस मिळवता. तर चला लेकरांनो, मी फर्टिलायझेशन म्हणतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज अ थर्ड स्टेप इन रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन ह्युमन असं जर विचारलं गेलं तर फर्टाईल नाही, फर्टिलिटी नाही, फर्टिलायझर नाही, फर्टिलायझेशन हे थर्ड इव्हेंट आहे. लक्षात घ्या. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, सॉईल फर्टिलिटी आपण म्हणतो. फर्टिलिटी हा शब्द सॉईलसाठी येतो. फर्टाईल म्हणजे सुपीक, नाही का. फर्टाईल म्हणजे सुपीक. फर्टिलायझर्स नाही का, the chemical compound which increases the fertility of the soil called fertilizers. मातीची सुपीकता वाढवणारे आणि वनस्पतीचं उत्पन्न वाढवणाऱ्या केमिकलला आपण फर्टिलायझर्स असे म्हणतो. कन्सेप्ट अभ्यासा लेकरांनो, नाही का. फर्टिलायझेशन बद्दल आपण जाणून घेत आहोत, नाही का. The process of fusion of male and female gamete to form diploid zygote called fertilization. हे एक प्रोसेस आहे बेटा. फर्टिलायझेशन ही प्रोसेस आहे. What is fertilization? The fusion of male and female gamete. The process of fusion of male and female gamete. The process of fusion of male and female gamete to form diploid zygote. पहा लेकरांनो, to form diploid zygote called fertilization. यालाच आपण
फर्टिलायझेशन असे म्हणतो. सायन्समध्ये आपल्याला दोन शब्द सर्रास येतात. एक आहे फ्युजन आणि दुसरा आहे फिशन. FISSION फिशन. फ्युजन आणि फिशन. Both terms are used in reproduction, particularly in biology. बायोलॉजीमध्ये रिप्रोडक्शनसाठी या दोन्ही टर्म्स येतात. फ्युजन पण येतं आणि फिशन सुद्धा येतं. मी फ्युजन बद्दल सांगितलंय. फ्यूज म्हणजे दोन पार्ट एकत्र येणे, याला आपण फ्यूज असे म्हणतो. फ्यूज. दैनंदिन जीवनाबद्दल बोलायचं जर झालं, एखादा इलेक्ट्रिक डेपो असेल, इलेक्ट्रिक डेपो, आलेलं करंट जे असेल ते करंट गावामध्ये सप्लाय करत असताना तिथे एक फ्यूज असतं बघा, फ्यूज म्हणतात. फ्यूज म्हणजे कनेक्ट करणे. ज्या ज्या ठिकाणी फ्यूज हा शब्द येतो, या शब्दाचं मिनिंग आहे जोडणे किंवा दोन पार्ट जोडणे, मोर करेक्टली. आता या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होणे. पहा लेकरांनो, हा मेल गॅमेट आहे, याच्यामध्ये 22 ॲटोझोम प्लस Y क्रोमोझोम आहे. किंवा दुसरा हा मेल गॅमेट असेल, याच्यामध्ये 22 ॲटोझोम प्लस X क्रोमोझोम आहे. एकतर पहा लेकरांनो, हा फिमेल गॅमेटला इथं फ्यूज होणे नाही का, 22 हे 22 ॲटोझोम प्लस X, किंवा इथं सुद्धा 22 ॲटोझोम प्लस X नाही का. द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, हे दोन फ्यूज होणे, या प्रक्रियेला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतो. अगोदर हे तयार झाले, दॅट इज गॅमेटोजेनेसिस. नंतर इनसेमिनेशन झालं. इनसेमिनेशन फक्त स्पर्मचं होतं, ओहमचं नाही, नाही का. आणि इनसेमिनेशन झाल्याच्या नंतर तिसरा इव्हेंट आहे फर्टिलायझेशन. तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. त्याला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतो. फिशन हा सुद्धा शब्द रिप्रोडक्शन मध्येच येतो. पहा लेकरांनो, आता रिप्रोडक्शन मध्ये कसा येतो तो चॅप्टर लेकरांनो, सेल युनिट ऑफ लाईफ. सेल युनिट ऑफ लाईफ या पाठामध्ये ज्यावेळेस आपण मायटोकॉन्ड्रियाचा अभ्यास करतो, त्या ठिकाणी एक शब्द येतो, मायटोकॉन्ड्रिया मल्टीप्लाइड बाय फिशन, IMP. मायटोकॉन्ड्रिया मल्टीप्लाइड बाय फिशन. फिशन टेक्स प्लेस इन अमीबा. मी रिप्रोडक्शन म्हणतोय, मी सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत नाहीये. विद्यार्थी म्हणतात सूर्यवंशी सर लयच भारी शिकवतात. बाबा खरंच भारी शिकवतात का? ॲनालायसिस करा, कम्पेअर करा लेकरांनो. लक्षात घ्या, हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, हा माझ्या कामावरचा कॉन्फिडन्स आहे. पहा लेकरांनो, फिशन हा कशाचा प्रकार आहे? फिशन हा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतो. आणि फ्युजन जे आहे, फ्युजन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं. पहा लेकरांनो, फिशन या शब्दाचा अर्थ होतो तुकडे होणे, याला आपण फिशन असे म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला एक कन्सेप्ट येतो, होमोलायटिक फिशन अँड हेटेरोलायटिक फिशन. नाही का, होमो म्हणजे सेम, होमोलायटिक फिशन नाही का. लायसिस म्हणजे तुकडे होणे नाही का, फिशन म्हणजे सुद्धा दोन सेपरेट भाग होणे. तसं या ठिकाणी फिशन हा शब्द आलाय, एका अमिबापासून दोन अमिबा होणे, याला बायनरी फिशन असे आपण म्हणतो. आणि मायटोकॉन्ड्रिया कॅन बी मल्टीप्लाइड बाय फिशन. मायटोकॉन्ड्रिया फिशनद्वारे मल्टीप्लाय होतात.
तर या ठिकाणी शब्दाला फर्टिलायझेशन आणि याच्याशी निगडीत असलेल्या टर्म्स ऑप्शनमध्ये येतात. बऱ्याच मुलांना वाटतं माझा अभ्यास झाला पण मार्क येत नाहीत. का येत नाहीत? कारण अशा प्रकारे आपण अभ्यास करत नाही. असा अभ्यास करा म्हणजे एकही मार्क जाणार नाही. तर फर्टिलायझेशन, द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट कॉल्ड फर्टिलायझेशन. पहिला झायगोटच का म्हणतात? कारण झायगो या शब्दाचा अर्थ जोडी असा होतो. झायगो म्हणजे पॅर. बघा इथं मेल गॅमेट अँड्रोस्पर्म आहे, तिकडं फिमेल गॅमेट आहे. या दोघांची जोडी झाली आणि याच्यातून झायगोट निर्माण झाला. झायगो म्हणजे जोडी. या दोन हॅप्लॉइड सेलची जोडी आली आणि त्याच्यातून एकच सिंगल सेल तयार झाली. त्याला आपण झायगोट असे म्हणतो, कारण झायगो म्हणजे पेअर. फर्टिलायझेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट, नॉट फिशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट. चला बाळांनो, अशा प्रकारे आपण थर्ड स्टेपचा अभ्यास केला, फर्टिलायझेशन. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट फोर्थ स्टेप. द फोर्थ स्टेप इज इम्प्लांटेशन. फोर्थ स्टेप इज इम्प्लांटेशन. बाळांनो, जे फोर्थ स्टेप आहे ती आहे इम्प्लांटेशन. फोर्थ इव्हेंट, फोर्थ रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट इज इम्प्लांटेशन. आता नेमकं इम्प्लांटेशन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा एखादा ऑर्गन खराब झाला असेल तर त्या ठिकाणी दुसरा ऑर्गन बसवणे याला सुद्धा इम्प्लांटेशन असे म्हणतात. इम्प्लांटेशन. हार्ट इम्प्लांटेशन, किडनी इम्प्लांटेशन नाही का? इम्प्लांटेशन आणि प्लांटेशन मध्ये फरक आहे. प्लांटेशन आणि इम्प्लांटेशन. बरेच मुलं ऑप्शन केअरफुली न वाचता रीड करतात म्हणून त्यांचा मार्क जातो. चारही ऑप्शन केअरफुली रीड करा म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही, नाही का? आता प्लांटेशन, प्लांटेशन म्हणजे काय? लेकरांनो, झाडं लावण्याच्या प्रक्रियेला आपण प्लांटेशन म्हणतो. झाडं लावणे नाही का, त्याला आपण ट्री प्लांटेशन असे म्हणतो. प्लांटेशन हा शब्द आपल्याला बॉटनीमध्ये येतो. म्हणजे एखादा भाग चिटकावणे थोडक्यात नाही का, त्याला आपण प्लांटेशन म्हणूयात. जे वनस्पतीचे रोपटे मातीला चिटकावणे म्हणजे प्लांटेशन. मग आता या ठिकाणी काय चिटकावलं जातं? जो तयार झालेला झायगोट असतो ना, तो झायगोट युटेरसच्या वॉलला चिकटतो. इम्प्लांटेशन, यालाच आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो. तर बाळांनो, इम्प्लांटेशन म्हणजे काय? फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट. The formation and development of blastocyst. Listen. Formation and development of blastocyst. केवळ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट नाही, केवळ डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट नाही, फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. फॉर्मेशन वेगळं आणि डेव्हलपमेंट वेगळं. फॉर्मेशन म्हणजे तयार होणे
आणि डेव्हलपमेंट म्हणजे त्या तयार झालेल्या स्ट्रक्चरमध्ये नवीन स्ट्रक्चर डेव्हलप होणे, त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. आता नेमकं ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय हे जाणून घेऊयात. पहा बाळांनो, हे मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकाला फ्यूज झाल्याच्या नंतर या ठिकाणी जी स्ट्रक्चर तयार होते, या डिप्लॉइड स्ट्रक्चरला आपण झायगोट असे म्हणतो, नाही का. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा झायगोट तयार होतो. काइंड फॉर युअर नॉलेज, झायगोट ऑल्सो कॉल्ड oospore and female gamete also called oosphere. Concept of biology. oosphere आणि oospore या दोन शब्दामध्ये फरक आहे. oospore आणि oosphere. फिमेल गॅमेटला oosphere असे आपण म्हणतो आणि झायगोटला oospore असे आपण म्हणतो. हा झायगोट आहे. झायगोट इज अ फर्स्ट सेल इन मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पहिली सेल कोणती असेल? डिप्लॉइड, झायगोट असते. फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट तयार होतो. बाळांनो, या झायगोटचं डिव्हिजन होतं. झायगोटचं डिव्हिजन होऊन अशा प्रकारे दोन सेल तयार होतात. पहा लेकरांनो, त्या सेलला आपण ब्लास्टोमियर असे म्हणतो. ब्लास्टोमियर, नाही का. परत याच्यामध्ये डिव्हिजन होतं, या 4 सेल तयार होतात. अशा प्रकारे अनेक सेल या ठिकाणी तयार होऊन मोरुला तयार होतो, नाही का. 16 सेल्ड स्टेज कॉल्ड मोरुला. आणि हा जो मोरुला आहे, इथे गाठ तयार झालेली आहे अशी, या गाठीला आपण ब्लास्टोसिस्ट असे म्हणतो. CYST, सिस्ट म्हणजे गाठ, आणि ब्लास्टो म्हणजे लेअर. अनेक लेअर, जर्म लेअर तयार करणाऱ्या सेलची ती गाठ आहे, म्हणून त्याला आपण ब्लास्टोसिस्ट असे म्हणतो, नाही का. Formation and development of blastocyst and its attachment बाळांनो, हिची अटॅचमेंट होते. अटॅचमेंट कुठे अटॅचमेंट होते? टू द युटेराइन वॉल. टू द uterine wall. To the uterine wall. Formation and development of blastocyst and its attachment to the uterine wall. uterine wall ला तो अटॅच होणे, या प्रक्रियेला आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो. लुक ॲट दी बोर्ड. बोर्ड काही लक्ष द्या बाळांनो. हे पहा, हे जी रचना आहे, हे युटेरसची स्ट्रक्चर आहे. या फॅलोपियन ट्यूब आहेत, इथं ओव्हरीज असतात. पहा बाळांनो, या भागाला आपण फंडस असे म्हणतो. हे युटेरसची वॉल आहे, लाईक दिस. हे युटेराइन वॉल आहे, ज्या ठिकाणी इथं मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होऊन झायगोट तयार झाला. फॉर्मेशन ऑफ झायगोट ऑकर्स इन फॅलोपियन ट्यूब. दोन्हीपैकी एकाच फॅलोपियन ट्यूबमध्ये झायगोट तयार होतो. का? कारण प्रत्येक MC मध्ये एका ओव्हरीद्वारे एकच ओहम येतो. एकतर इकडून येतो किंवा तिकडून येतो.
दोन्ही ओहरीतनं 2 ओहा ॲट अ टाईम येत नाहीत, अल्टरनेटली येतात. या महिन्यात इकडून ओहा आला तर नेक्स्ट मंथमध्ये तिथून ओहा रिलीज होतो. 1 महिना हा सुट्टीवर राहतो, नाही का? सांगायचं तात्पर्य असं होतं की वन ऑफ द टू ओहरी, दोन्हीपैकी एका ओहरीतून एकच ओहम बाहेर येतो, नाही का? आणि म्हणून हा ओहम इथं आला, स्पर्म इकडून आला, फ्यूज आलं, जायगोट तयार झाला. आता इथं मोरुळा तयार झालेला आहे. सेलची संख्या वाढत आहे आणि सेलची संख्या वाढत असल्यामुळे त्याला सेल डिव्हिजनसाठी एनर्जीची गरज आहे. एनर्जी फूड मटेरियलमधून मिळते, न्यूट्रिशनमधून मिळते. आणि म्हणून पहा लेकरांनो, काय होतं, हा जो मोरुला आहे हा युटेरसकडे मायग्रेट होतो आणि या युटेराईन वॉलला तो अटॅच होतो. हा जो मोरुला आहे हा ब्लास्टोसिस्ट आहे. युटेरसच्या वॉलला तो अटॅच झाला. आता युटेरसच्या वॉलला अटॅच झाल्यामुळं काय होतं, या युटेरसच्या वॉलमध्ये ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसलमधनं तो न्यूट्रिशन घेतो आणि मग याची लेकरांनो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट नंतर होत आहे. सांगायचं तात्पर्य असं, इम्प्लांटेशन म्हणजे काय कळलं पाहिजे. तर बाळांनो, हा जो ब्लास्टूला आहे, अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुला टू द युटेराइन वॉल, यालाच इम्प्लांटेशन म्हणत नाहीत. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन, डेव्हलपमेंट अँड अटॅचमेंट ऑफ ब्लास्टुला टू द वॉल ऑफ युटेरस कॉल्ड इम्प्लांटेशन. यालाच आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो. पाठांतर करू नका, समजून घेऊन अभ्यास करा. चला लेकरांनो, अशा प्रकारे आपण इम्प्लांटेशन म्हणजे काय याचा अभ्यास केला. द फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट अँड इट्स अटॅचमेंट टू द युटेराइन वॉल. युटेरस, मी युरेटर म्हणत नाही, युटेरस म्हणतो. युरेटर म्हणजे पहा लेकरांनो वेगळं, युरेटर वेगळा आणि युटेरस वेगळा. किडनीपासनं खाली येणाऱ्या ट्यूबला आपण युरेटर असे म्हणतो, हा युटेरस आहे. इम्प्लांटेशन युरेटरमध्ये नाही, युटेरसमध्ये होतं. कन्सेप्ट समजून घ्या. तर चला लेकरांनो, अशा प्रकारे इथं इम्प्लांटेशन झालं. इम्प्लांटेशन झालं याचा अर्थ असा झाला, प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सी होऊ शकतं. जोपर्यंत इम्प्लांटेशन होत शकत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी नाही. आणि म्हणून पहा लेकरांनो, इम्प्लांटेशनच्या नंतरची जी स्टेप आहे त्याला आपण जस्टेशन असे म्हणतो. जस्टेशन असे म्हणतो. इम्प्लांटेशन झालं म्हणजे गर्भ हा युटेरसच्या गर्भाशयाच्या पिशवीला चिकटला, याला आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो. जसं एखादं रोपटं या मातीला चिकटलं की तिची ग्रोथ होते, अदरवाईज त्या रोपट्याची ग्रोथ होऊ शकत नाही. लक्षात घ्या लेकरांनो, नाही का? म्हणून एका कवीने म्हटलेलं आहे, उदरातून जन्म देते ती माता असते आणि शेवटी आपल्याला जे सामावून घेते ते माती असते, नाही का? तो कन्सेप्ट वेगळा आहे. ज्याप्रमाणे एखादं रोपटं त्या मातीला चिकटलं की त्या रोपट्याची ग्रोथ होते, अगदी त्याच पद्धतीनं हा ब्लास्टोसिस्ट या युटेरसच्या वॉलला चिकटला, त्याला इम्प्लांटेशन म्हणूयात, मग याची ग्रोथ चालू होते. बाळांनो, इम्प्लांटेशनच्या नंतर 5 नंबरचा इव्हेंट आहे अँड दॅट इज कॉल्ड जस्टेशन. यालाच आपण जस्टेशन असे म्हणतो. व्हॉट इज अ जस्टेशन? The period between day of fertilization and parturition, that total period called gestation period, त्या पिरियडला आपण gestation period असे म्हणतो. केव्हापासून? डे ऑफ फर्टिलायझेशन अँड पार्च्युरिशन. जवळपास हे 280 दिवसाचा कालावधी आहे. 280 days
फ्रॉम द लास्ट डे ऑफ ब्लिडिंग, नॉट फ्रॉम डे ऑफ फर्टिलायझेशन, फ्रॉम लास्ट डे ऑफ ब्लिडिंग टिल पार्च्युरेशन, दॅट इज 280 days, अँड दॅट इज सेड टू बी जस्टेशन पिरियड. त्याला आपण जस्टेशन पिरियड असे म्हणतो. म्हणजे या पिरियडमध्ये गर्भ राहतो आणि इथून हे न्यूट्रिशन त्याला मिळतं. आता नेमकं ॲक्च्युली जस्टेशन म्हणजे काय तर पहा लेकरांनो, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. लिसन व्हॉट आय एम सेइंग. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कॉल जस्टेशन. याला आपण जस्टेशन असे म्हणतो. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. Listen beta what I am saying. Embryonic development called gestation. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय होतं तर या ठिकाणी या ब्लास्टुलाचं रूपांतर लेकरांनो गॅस्ट्रुला मध्ये होतं. गॅस्ट्रुला इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ 3 germ layered embryo called as गॅस्ट्रुलेशन. याच्यापासून 3 germ लेअर तयार होतात. एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म. मेसोडर्म पासून मसल्स तयार होतात. मेसोडर्म पासून बोन तयार होतात. एक्टोडर्म पासून ब्रेन तयार होतं. नर्वस सिस्टीम एक्टोडर्म पासून तयार होते. लेकरांनो मेसोडर्म पासून ब्लड तयार होतं. एंडोडर्म पासून एलिमेंटरी कॅनॉल तयार होते आणि अशा प्रकारे एम्ब्रियो तयार होतो. हे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, नॉट फॉर्मेशन. डेव्हलपमेंट इज करेक्ट. NCERTचा अभ्यास करा. नॉट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो कॉल जस्टेशन. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो कॉल जस्टेशन. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो कॉल जस्टेशन. चला लेकरांनो, इम्प्लांटेशनच्या नंतरच या ठिकाणी हे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. म्हणजेच पहा लेकरांनो, या ठिकाणी हे एमनिऑटिक बॅग असते अशी, आणि या एमनिऑटिक बॅगच्या मध्ये अशा प्रकारे हे बाळाची डेव्हलपमेंट पूर्णपणे होत असते. पहा बाळांनो, लाईक दिस. हे आईच्या गर्भाशयामध्ये अशा प्रकारे बाळाची निर्मिती होते. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, त्याला आपण जस्टेशन असे म्हणतो. अँड लास्ट इव्हेंट इज पार्च्युरेशन. Parturition. So try to understand what is parturition. A delivery of a baby. Delivery of baby. Delivery of baby ला आपण parturition असे म्हणतो. That is called parturition. Gestation period संपला, बाळाची एम्ब्रियोची कंप्लीट डेव्हलपमेंट झाली. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एम्ब्रियोची कंप्लीट डेव्हलपमेंट झाली की बाळानो ते डिलिव्हरी होतं, म्हणजे बाळ आईच्या गर्भाशयाच्या बाहेर येतं. या प्रक्रियेला आपण पार्च्युरेशन असे म्हणतो. आम्हाला 2 शब्द येतात, एक पार्च्युरेशन आणि दुसरा आहे मिक्चुरेशन. या 2 टर्ममध्ये विद्यार्थी स्लिप होतात. युरिनेशन कॉल्ड मिक्चुरेशन. युरिनेशनला मिक्चुरेशन असे म्हणतो. लघवी करण्याच्या प्रक्रियेला आपण मिक्चुरेशन असे म्हणतो. पण मी इथं मिक्चुरेशन म्हणत नाही, मी पार्च्युरेशन असे म्हणतोय. पार्च्युरेशन इज नथिंग बट डेलिव्हरी ऑफ बेबी. बेबीच्या डेलिव्हरीलाच आपण पार्च्युरेशन असे म्हणतो. पहा लेकरांनो, या बाळाची पूर्ण डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर हे बाळ जे आहे हे या आईच्या गर्भाशयाच्या बाहेर येतं. पहा लेकरांनो, लाईक दिस प्रोसेस, ही जी प्रक्रिया आहे अशा प्रकारे हे बाळ जन्माला आलं. पहा लेकरांनो, अँड दिस इज
अशा प्रकारे हे बाळ जन्माला येणे, दिस इज कॉल्ड पार्च्युरेशन. यालाच आपण पार्च्युरेशन असे म्हणतो. In this way we have completed the information about the reproductive events in human. And we know that friends, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट तो सांगायचा असा होता, फर्टिलायझेशन हे इनसेमिनेशनची काय गरज आहे. आफ्टर गॅमेटोजेनेसिस इनसेमिनेशन झालंच पाहिजे. त्याचं कारण काय आहे. Because in human internal fertilization is present. ह्युमन मध्ये इंटरनल फर्टिलायझेशन आहे, एक्सटर्नल नाही आहे. आणि म्हणून बाळांनो त्या ठिकाणी सेकंड स्टेप हे इनसेमिनेशन आहे. दोन प्रकारचे फर्टिलायझेशन असतात, external fertilization and internal. If fusion of gamete takes place outside the body, it is called external fertilization. External fertilization हे फ्रॉग मध्ये होतं. फ्रॉग मध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, नाही का. पण ह्युमन बीइंग मध्ये तसं नाही. ह्युमन बीइंग मध्ये इंटरनल फर्टिलायझेशन असल्यामुळे, आता इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे काय. फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टेक्स प्लेस विदिन द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दॅट इज लेकरानो फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबच्या मध्ये इथं फर्टिलायझेशन होतं, याला आपण इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतो. आणि याच्यासाठी इनसेमिनेशनची आवश्यकता असते. ह्युमन बीइंगमध्ये इंटरनल फर्टिलायझेशन आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. इन ह्युमन फर्टिलायझेशन और सेक्शुअल रिप्रोडक्शन इज नॉन सीजनल. लिसन बेटा, नॉट सीजनल. ह्युमन मध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन हे नॉन सीजनल आहे. पण अदर ॲनिमल्स मध्ये तसं नाही आहे. अदर ॲनिमल्स लाईक द शीप, मेंढी असेल, डॉग असेल, कुत्रे, वी नो डॅट कुत्र्यामध्ये लेकरांनो सीजनल ब्रीडिंग असतं, त्यांच्यामध्ये सीजनल रिप्रोडक्शन असतं. विशिष्ट असा एक सीझन असतो, त्याच पिरियडमध्ये ते रिप्रोडक्शन करतात. पण ह्युमन बीइंगसाठी तसं नाही आहे. मानवासाठी सीजनल नाही आहे, ह्युमनसाठी नॉन सीजनल आहे, नाही का हो. 12 महिने एक आणि हां, सांगायचं तात्पर्य असं आहे की लेकरांनो, इन ह्युमन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज नॉन सीजनल अँड इंटरनल फर्टिलायझेशन इज प्रेझेंट इन ह्युमन. ह्युमनमध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे आणि ते नॉन सीजनल आहे. तर अशा प्रकारे लेकरांनो पहा, देर आर 6 रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स present in human. These are the gametogenesis, insemination, fertilization, implantation, gestation and parturition. These reproductive events occurs after puberty. These reproductive events occur after puberty. इन दिस वे बाळांनो, अशा प्रकारे आपण या इव्हेंटचा अभ्यास केला. आता बाकीचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासूया.